नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच रेल्वेबद्दल, कारण उपनगरीय रेल्वे ही सर्वांसाठी खुली करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. पण ही रेल्वे सुरू करताना सुरुवातीला सकाळी 7 पूर्वी आणि रात्री 10 नंतर सर्वांना प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू आहे. आणि अन्य वेळात मात्र सध्याच्या निर्बंधानुसारच प्रवासाची सवलत दिली जाणार आहे. सध्या रेल्वेच्या क्षमतेच्या 80 ते 90% गाड्या सुरू आहेत. जर सर्वांना प्रवासाची परवानगी मिळाली तर सकाळी 7 आधी आणि रात्री 10च्या नंतरची वेळ सर्वसामान्यांना सोयीची ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अखेर रेल्वे निर्णय घेण्याच्या आणि राज्य सरकार निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रेल्वे सर्वसामान्यांना खुली होईल, पण ती सकाळी 7च्या आधी आणि रात्री 10च्या नंतर सर्वसामान्यांना खुली असेल. म्हणजे कोणीही प्रवास करू शकतं. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत. प्रफुल्ल, रेल्वे खुली होणार पण सकाळी 7 पूर्वी आणि 10 नंतर, म्हणजे खरंच किती जणांना फायदा? मी अगदी नक्की खरं आहे की लोकल सेवा ही सर्वसामान्यांना सुरू करावी याची वारंवार मागणी होत होती. साधारणतः 1 जानेवारी पासून लोकल सेवा सुरू होईल अशी अपेक्षा देखील अनेकांनी व्यक्त केली होती. पण जेव्हा ब्रिटनमधील कोरोनाचा दुसरी टप्प्याची जी समोर या ठिकाणी रुग्ण समोर येताना दिसत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार आणखी सावध पाऊल या ठिकाणी उचलत आहे. आता साधारणतः 15 जानेवारी पर्यंत साधारणतः सर्वसामान्यांना लोकल सुरू करावे का या संदर्भातला विचार देखील राज्य सरकारला सुरू आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जर लोकल सुरू करायची असेल, ज्या पद्धतीनं महिलांना विशेष लोकल सेवा सुरू केलेली होती त्याच धर्तीवर ही लोकल सेवा सुरू करावी का असा देखील विचार आहे. कारण जेव्हा महिलांसाठी लोकल सेवा सुरू झाली तेव्हा देखील सकाळी 7च्या आधी आणि रात्री 10 नंतर लोकल सेवा ही पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर साधारणतः म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो सर्वसामान्यांना नियम आणि या सगळ्या कायद्यांचं पालन करण्यासाठी सुरुवात जी आहे ती सकाळी 7 पूर्वी करावी का. नक्कीच फायदा अनेकांना होणार नाहीये, पण साधारणतः एक टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो, टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्याचा हा पहिला टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो तो राज्य सरकारचा विचार आहे. जर यामधून काही धोका पुढे उद्भवला नाही तर पुढचा टप्पा जो आहे तो साधारणतः 11 नंतरचा सुरू करावा का, हा देखील विचार या ठिकाणी होईल. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, पण सकाळी 7च्या आधी आणि रात्री 10च्या नंतरच सर्वसामान्यांना लोकल खुली होऊ शकते. बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतली. मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेना राज्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या विरोधात षडयंत्र करत असून काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सध्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुंबई मनपातले रवी राजा यांनी केला आहे. काँग्रेस शिवसेनेच्या अशा दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या अशा वागण्याचा परिणाम राज्याच्या राजकारणात सुद्धा होईल, अशा सज्जड दम रवी राजा यांनी दिलाय. रविराजाजी विरोधी पक्षनेता आपल्या बरोबर आहे. रविराजाजी, आम्ही असं ऐकतो आहे की काही राजकीय हालचाली सुरू आहे. तुमच्याकडून विरोधी पक्षनेतापद काढून घेण्यासाठी सुद्धा तुमचाच मित्रपक्ष कुठेतरी हालचाली करतोय असं ऐकिवात आहे. नाही, हे जे आता हालचाली सुरू झालेलं आहे, आरंभ झालेला आहे, त्याचे कारणीभूत इकडे सत्तेमध्ये जे बसलेलं आहे ते कारणीभूत आहे. आणि काँग्रेस पार्टीचे वर दबावतंत्र आणि दादागिरी तुम्ही करणार आहे ते काँग्रेस पार्टी कधी सहन करणार नाही. असं माहीत पडलं की महानगरपालिकामध्ये जे नेते आहे ते भाजपला एक असा दिलेला आहे की तुम्ही विरोधी पक्षामध्ये या आणि बसा, आम्ही तुम्हाला मदत करतो, पाठीशी मदत करतो. एक मी आपल्याला सांगू इच्छितो, मी इकडे विरोधी पक्षनेता म्हणून बसलेला आहे. त्याचे कारण असं आहे की आपल्याला माहीत आहे 2017मध्ये काय झाला. त्याच्यानंतर ते भाजप कोर्टमध्ये गेले आणि कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने मी इकडे बसलेला आहे. आता भाजप सुप्रीम कोर्टमध्ये झालेला आहे, ते गेलेलं आहे त्या विरोधात. आता त्याला सांगायचा की तुम्ही त्याला मदत करू, हे करू, हे कुठे ना कुठे काँग्रेसचे
वर दबाव तंत्र टाकण्याचे प्रयत्न इकडे आरंभ झालेला आहे आणि काँग्रेस पक्ष या दबावामध्ये बली पडणार नाही. राज्यात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सगळं आलबेल आहे असं तरी दिसतंय, पण मग महापालिकेमध्ये अशा पद्धतीने कुरबुरी सुरू का झालेल्या आहेत? कुरबुरीचे कारण कोण आहे? सत्तामध्ये जे बसलेलं आहे शिवसेना इकडे मोठे पक्ष आहे, त्याचे काम आहे त्याच्या मित्र पक्षला सोबत घ्यायचे काम त्याचे आहे. पण त्याचे जे असा इकडे काम करण्याची पद्धत आहे की हम जो बोले वही करो, ते चालणार नाही. तुमचा स्पष्ट आरोप आहे की शिवसेना मदत करते भाजपला तुमच्याकडून विरोधी पक्षनेतापद काढून घेण्यासाठी. 100% मदत करतात. त्यांनी सांगितलं 100%. यामध्ये मी स्पष्ट सांगतो 100% ते सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही करायला तयार आहे. आमचा काँग्रेस पक्ष रविराजा ऐकत नाही. रविराजा काँग्रेस पक्षाचे एक शिपाई आहे, काँग्रेस पक्षाचे एक नगरसेवक आहे आणि त्या निमित्ताने मी इकडे बसलेला आहे नेता म्हणून. पण तुम्ही जे बोलतात मी सतत सगळं ऐकायचं आहे, असा काँग्रेस पक्षाने कधी तुम्हाला आश्वासन दिले नाही. तुम्ही चांगले काम करा, चांगले तुम्ही प्रस्ताव मुंबईच्या हिताची घेऊन या, आम्ही केलेले ना, तुमच्या बाजू मांडलेले आम्ही. बट जे प्रस्ताव मुंबईच्या हिताचे नाही आहे ते आम्ही विरोध करणार. इथं दबाव तंत्राचा जो तुम्ही वापर करताय त्याचे परिणाम वाईट होतील, त्याचे परिणाम नक्की राज्याच्या राजकारणावर पडतील अशी प्रतिक्रिया ते देत आहेत. त्यामुळं त्यांनी कुठे ना कुठे शिवसेनेला इशारा दिलेला आहे की जे तुम्ही वागताय ते वागणं तुमचं बरोबर नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे पाहूयात नेमकं काय मुंबई महापालिकेत होतं ते. आणि आता बोलूयात अर्थातच मराठा समाजाची कोंडी होतीये का या संदर्भातल्या आमच्या वृत्तमालिकेकडे. MPSCच्या नंतर विद्यार्थ्यांना आता EWSचा ऑप्शन उपलब्ध होतोय. आजपासून हा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि एका अर्थानं SEBCचा प्रवर्ग तुर्तास रद्द केल्यानंतर जो काही विद्यार्थ्यांना काय पर्याय असू शकतात, तर SEBCचा प्रवर्ग तुर्तास रद्द करून EWSचा प्रवर्ग खुला होणार आहे, त्यांना ऑप्शन असणार आहेत. आणि या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात समाधान आहे, आनंद आहे, कारण एका अर्थानं परीक्षा पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्याच वेळेला मराठा संघटना मात्र नाराज आहेत, कारण या निर्णयाच्या माध्यमातून सरकारनं SEBC आरक्षणाला तुर्तास रद्द करून टाकलंय. आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी दोन मान्यवर आहेत. शरद वानखेडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रीय OBC महासंघाचे समन्वयक आहेत, आणि सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत. आधी सिद्धार्थकडे जाऊयात, कारण सिद्धार्थ बरोबर अनेक जण आहेत, कार्यकर्ते आहेत या क्षेत्रातले. सिद्धार्थ, मिलिंद, निश्चितच मराठा समाजाची आरक्षणाबद्दलची जी काही हेळसांड आहे, संभ्रम आहे, तो संपायला तयार नाही. आता EWS मधून MPSC आणि राज्य सरकारने त्यांना ऑप्शन दिलेलं आहे. SEBCचा तुर्तास तरी हा प्रवर्ग रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या पोरांनी काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. निश्चितच मराठा समाजातील मुलं EWSचा मार्ग मोकळा झाल्यामुळं आनंदी झालेले आहेत, कारण त्यांना परीक्षा द्यायची आहे. कारण अनेक मुलं जे आहेत एज बार होऊ शकतात किंवा त्यांचे शेवटचे चान्स असू शकतात, त्यामुळं मुलं तो ऑप्शन घेऊ शकतात. मात्र ज्या मराठा संघटना असतील किंवा इतर लोक जे आहेत ते SEBCसाठी ज्यांनी मोठा लढा सुरू केलेला आहे, ते लोक नाराज आहेत. कारण EWSसाठी हा लढा नव्हता, तर मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणासाठीचा हा लढा होता. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 25 तारखेला त्याची सुनावणी होणार आहे. आता 25 तारखेला सुनावणी काय होणार आहे याबद्दलही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आता EWS मधून जर विद्यार्थ्यांनी ऑप्शन घेतला तर पुन्हा जर आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टामध्ये काही निर्णय झाला तर त्यांना दुसरीकडे जाता येणार नाही किंवा दुसऱ्या प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही. एकंदरीतच राज्य सरकार MPSCनी जो आहे एक मोठा संभ्रम निर्माण केलेला आहे. याचविषयी बोलण्यासाठी मराठा आरक्षणाचे जे आहेत त्यांनी लढा उभा केला. रमेश केरे पाटील माझ्यासोबत आहेत. काय म्हणावं, मराठा समाजाचे तरुण आधी संभ्रमात होते, पुन्हा या निर्णयामुळे आणखी संभ्रम झाले. या सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी मराठा तरुणांच्या भावनांसंग खेळण्याचं काम या सरकारने लावलेलं आहे. गेल्या 4 वर्षापासून आपण बघता या महाराष्ट्रामध्ये
मराठा समाजानं जो लढा उभा केला होता तो त्यांच्या स्वतःच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी हा लढा उभा केला होता. आणि हे 3 चाकी सरकार आल्यापासनं अजिबात या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असू द्या, आम्ही जो लढा उभा केला होता का EWS साठी लढा उभा केला होता का? जेवढे 58 मोर्चे ज्या 42 बांधवांनी बलिदान दिलं ते काय EWS साठी दिलं होतं का? मागच्या सरकारने आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण दिलं होतं, तेच आरक्षण आम्हाला लागतंय. आणि दरवेळेस ज्या टायमाला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी असती, त्याची तारीख जवळ येते, त्या टायमाला अशोक चव्हाण ही सगळी खेळी करतात आणि विनाकारण मराठा समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी अशोक चव्हाण करत आहेत. मी वेळोवेळी सांगितलेलं आहे काय, तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून अशोक चव्हाणांची या ठिकाणी हकालपट्टी करावी. तर अशोक चव्हाण म्हणतात की यांना भाजपने लावलेला आहे. आम्हाला काय भाजपने लावलेला आहे का? आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी मांडतोय, आमचा न्याय हक्क आम्ही मागतोय. त्यामुळे वेळोवेळी अशोक चव्हाण या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही पाठीमागच मागणी केली होती की त्या ठिकाणी एक कट्टार मराठा लागतो आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबाची उपसमितीमध्ये तुम्ही निवड करावी, जेणेकरून ते आम्हाला मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील. पण आता मुलांनी ही परीक्षा द्यावी की नाही द्यावी, EWSचा पर्याय घ्यावा की नाही घ्यावा, काय संभ्रमात आहेत सगळे, कसा बघताय? EWS तर हे सर्वसाधारण ज्या बांधवांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी EWS या ठिकाणी आहेच. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण या ठिकाणी भेटलेलं आहे. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी भांडतोय, रात्रंदिवस तुमच्यासाठी आम्ही काम करतोय. आणि त्याचमुळं या 9 तारखेला या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा न्याय हक्काचं एक मोठ्या महामेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जे गैरसमज या सरकारच्या माध्यमातून होत आहे, त्यामुळं 9 तारखेला विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन लवकरच या महाराष्ट्रात पुन्हा या ठिकाणी युवकांची क्रांती आम्ही घडवून आणणार आहोत. युवकांमध्ये जागृती करणार आहोत कशा पद्धतीनं हे सरकार आपल्या या ठिकाणी फसवणूक करत आहेत. आणि हा जो खेळ मांडलेला आहे EWS मधून आता MPSCच्या विद्यार्थ्यांचा, अजिबात याला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिकाणी विरोध राहणार आहे. पण काय म्हणणार आहे तुम्ही? कारण पुन्हा संभ्रमच आहे. पोरं MPSCचे काही मुलं या ठिकाणी आलेले आहेत मिलित, मी त्यांच्याकडून समजून घेऊया की काय म्हणाल, जो नवीन ऑप्शन दिलेला आहे सरकारने तो तुम्हाला मान्य आहे का आरक्षणाचा हवं? नेमकं आता कसं होतंय की बघा, आम्हाला मराठा मुलांना 6 ऑप्शन दिलेत. समजा एक्झाममध्ये आम्हाला एक्झाम देण्यासाठी 6 ऑप्शन ठेवले. म्हणजे काय करायचं काय नेमकं? वय संपत चालल्याच्या नंतर समजा बाकीच्या मुलांना जास्त देणार तुम्ही, इतर समाजाच्या मुलांना, आम्हाला 6च का पाहिजे तसे? म्हणजे हा अन्याय नाही का? मराठा मुलांवर हा अन्याय होता नेहमी. अशा प्रकारे म्हणजे सरकारकडून निर्णय योग्य घेणं गरजेचं आहे आणि मराठा मुलांना लवकरात लवकर मोकळं करणं गरजेचं आहे. कधी EWSचं आरक्षण म्हणतात, कधी ESBCचं म्हणतात, म्हणजे सगळा गोंधळ करून टाकलाय. काही सुचत नाही मुलांना. अभ्यास करायचा की यांच्या नोटिफिकेशनवर लक्ष द्यायचं किंवा गव्हर्नमेंट काय निर्णय घेते, MPSC काय करते यांच्यावरच लक्ष देत बसायचं. म्हणजे असं एवढं परेशान आहेत मुलं सध्या. कित्येक मुलांनी फाशी घेतली हो. 2-4 मुलांनी आता न्यूज बाईट तुम्हाला मिळाली असतील काही, तर ते फाशी घेतल्यात मुलांनी. काय करणार आहेत? अभ्यास करून कंटाळले सगळे. किती दिवस अभ्यास करणार? आता उलट काही मुलं तर दुसरा व्यवसाय पण शोधायला लागलेत काहीतरी, तर सोडून द्या MPSC, दुसरं काहीतरी करतो असं व्हायला लागले. काय म्हणशील तू? सर मी ॲक्च्युली नीट करतो, तरी मला आरक्षण असल्यामुळे माझा नंबर लागला नाही, तर मी आता 2रं-3रं रिपीट करतोय सर. हा कारण माझ्याबरोबरची मुलं भरपूर काही मार्क असूनही लागत आहे. आमच्यावर अन्याय काय चालला सर एवढा? हेच माझं म्हणणं आहे सर. आम्ही कुठे कमी पडतोय सर? आम्ही अभ्यास करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो. आमचं चुकतंय काय? आम्ही चुकतं काय आमचं? हे सांगा सर आम्हाला. आम्ही काय करा मग याच्या पुढे? अभ्यास करा का काय करा सर? हे असं आम्हाला वाटतं. मराठा मुलं गुणवत्तेमध्ये कुठंच कमी नाहीत सर, अभ्यास करतात चांगल्या प्रकारे. आणि फक्त काय होतं की आरक्षणाचा विषय असल्यामुळं की बाकीच्या लोकांचा नंबर रंग जातो, कमी मार्कामध्ये त्यांना नोकरी मिळून जाते. पण मराठा मुलांना तसं होत नाही. त्यातमध्ये असं होतं की मग मराठा मुलांचं वय निघून जाते, त्याच्यामध्ये 30-32 वर्षाचे होतात, 35 वर्षाचे होतात. अभ्यास करून करून किती करणार आहे माणूस शेवटी? आणि त्याच्यानं काय होतं की नुकसान होतंय सर. मराठा म्हणजे सगळ्या मराठावर एवढे आमदार खासदार सगळे मराठा आहेत, पण काही उपयोग नाही त्यांचा, काही करत नाहीत ते. निश्चित पाटील, मला एक सांगा की एका पिढीचंच नुकसान आहे हे सगळं संभ्रमा? बरोबर आहे. अजिबात इतके नुकसान मराठा समाजात इतकं मोठं नुकसान या ठिकाणी होतंय. गेल्या 35-40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, या घराणेशाहीचं सरकार होतं. यांना काय माहिती हो? हे सर्वसाधारण कुटुंबातले विद्यार्थी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. इथे येऊन बघा कसे राहतात या ठिकाणी, कसे खातात बिचारे, एक टायमाचं जेवणावरती अभ्यास करतात. हे यांना काही दिसणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
या मंत्र्यांना आमच्या आरक्षणाच्या भावनांसंग तुम्ही खेळू नका. मुख्यमंत्री साहेब, आमचं तुम्हाला तात्काळ या ठिकाणी सांगणं आहे, तात्काळ या ठिकाणून अशोक चव्हाणांची तुम्ही तात्काळ या ठिकाणून हकालपट्टी करावी, कारण ते मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही. अहो, एक टायमाचं जेवण करून रात्रंदिवस जागून जागून अभ्यास करून त्यांचं वय निघून चाललंय हो, आणि तुम्ही मराठा समाजाच्या भावनांसंग या ठिकाणी खेळताय का? आमच्या भावनांसंग जर खेळशांना तर लक्षात ठेवा, आता वेळ आलेली आहे. तुम्हाला सोडणार नाही आम्ही, आता आम्ही मरणार नाही, तुम्हाला मारू एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता आमचा तुम्ही अंत बघू नका. आमचा जर अंत बघशांना तुमचा पापाचा घडा या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या हातानंच येणाऱ्या काळात घडणार आहे. तुम्ही भावनिक झालेल्या मिलिंद, काही वेळापूर्वीच या ठिकाणी 2 मुलं आली होती आणि त्यांना आम्ही बोलवलं होतं बोलण्यासाठी. त्या मुलांनी रडून आपली कथा पाटील असतील माझ्यासमोर मांडली होती, कारण त्यांना काय करावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावातून पोर आलेले, शेतकऱ्यांची पोर आहेत, काही मर्यादित पैसा त्यांच्या हातामध्ये येतो, पैसा त्यांच्याकडे नाही, घरून पैसा येत नाही. मग कुठंतरी रात्री किंवा नाईट शिफ्टमध्ये काम करतात, ही पर पडेल ते काम करतात. आणि आता एक चान्स आलेला आहे, त्याच्यातही पूर्ण संभ्रम आहे. हा ऑप्शन घेतला, पुढे 25 तारखेला जर काही निर्णय झाला तर आताच्या ऑप्शन घेतलेल्या पोरांना तिकडे जाता येत नाही. एकंदरीत संभ्रम अवस्था आहे पोरांची, काय करावं सुचत नाही. सिद्धार्थ, तू राहाच आपल्यासोबत. शरद वानखेडे आहेत आपल्यासोबत. शरदजी, हा जो असं आहे ना की समाजात कायम संभ्रम असणं ही चांगली गोष्ट नसते, आणि तो दीर्घकाळ राहतो तेव्हा अधिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते. कसं करायचं या क्षेत्रातल्या, या समाजातल्या मुलांनी कसं पुढे जायचं? इकडे आड आणि तिकडे विहीर. नमस्कार. नमस्कार. मी सर्वप्रथम शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या संदर्भात मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो. शासनानं जी अनेक दिवसापासून जी कोंडी होती, ती कोंडी या निमित्ताने फोडली आहे. आणि ही कोंडी फोडल्यामुळे आज सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समोर एक मार्ग खुला झाला आहे. मग तो SC असो, ST असो, मराठा असो, खुल्या प्रवर्गातील असो, हा सगळा मार्ग या विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. पण यावर ज्या संघटना आहेत, ज्याच्यामध्ये मराठा संघटनासुद्धा आहेत, काही मराठाचे विद्यार्थीसुद्धा अनेक दिवसापासून या MPSCच्या संदर्भामध्ये मोठे अडचणीत होते. पण निदान आज MPSCनी त्यांना पर्याय दिलेला आहे की त्यांना EWS मध्ये जा किंवा खुल्या प्रवर्गामध्ये जा. आणि या एका मराठा समाजाला आज शासनानं जे पर्याय दिलेले आहेत ते अत्यंत चांगले पर्याय आहेत. नाही, पण 25 जानेवारीला जो निर्णय लागायचा तो लागेल. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनी पण त्याचं स्वागतच केलंय. पण प्रश्न असा आहे की 25 तारखेला सुनावणी आहे. 25 तारखेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयात जर का काही वेगळा निकाल लागला तर मग आता 5-10 दिवसांच्या करता लिंक सुरू करायची, लोकांनी आपले पर्याय बदलायचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा पर्याय बदलायचे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो देशांतर्गत एकंदरीत या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भात लागेल. आणि पुढे नंतर त्याचं काय होणार आहे ते पुढे अजून घटनापीठाकडे म्हणजे वळवण्याचा वगैरे मार्ग निघू शकतो. पण आज जी वर्तमानामध्ये जी कोंडी आहे ती कोंडी फोडून विद्यार्थ्याच्या डोक्यावरचा जो भार आहे ना तो हलका केलेला आहे. त्याच्यामुळे एकीकडे 25 जानेवारीचा निर्णय हा जरी असला पण आज शासनानं जे केलेलं आहे ते फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तर त्या सगळ्या प्रवर्गासाठी फार आनंददायी बाब आहे. कारण एका समाजासाठी सगळ्या इतर गोष्टींना इतर प्रवर्गांना बरोबर आहे की हे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं आहे. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत ते EWSचा फायदा घेऊन त्यात आपला प्रवर्ग निवडू शकतात किंवा खुल्या प्रवर्गातनं ही परीक्षा देऊ शकतात, हे बरोबर आहे. पण ज्यांनी यापूर्वी ही MPSCची परीक्षा बंद पाडली होती, ज्यांचं आरक्षणाकरता इतक्या वर्षांपासूनचं आंदोलन सुरू आहे, त्या मराठा संघटना तर पूर्ण नाराज आहेत ना या निर्णयाबद्दल.
मराठा संघटना जरी नाराज असल्या तरी मराठा संघटनांनी जो भ्रम एकंदरीत शासनावर दबाव तंत्र टाकून निर्माण केला, आता त्याच्यामधून हे विद्यार्थी निघाले ना. मी फक्त MPSCच्या संदर्भात बोलू इच्छितो की हे विद्यार्थी निघालेत. शासनानं जर ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली तर शासनच ती जबाबदारी किंवा शासनच त्याच्यावर पर्याय शोधल ना. बर, पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मराठा समाजातल्या संघटनांनी पण हा पर्याय स्वीकारला पाहिजे आनंदानं. त्याच्यात काय विद्यार्थ्यांची आज कोंडी फुटली ना. म्हणजे एका मराठा समाजामुळे इतर सर्व माझा मुद्दा लक्षात घ्या, इतर सर्व प्रवर्गांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी म्हणजे अडल्या होत्या. बर, पण आज या निमित्ताने ही कोंडी फुटली आणि विद्यार्थ्यांना एक खुला पर्याय झाला. त्याच्यामुळे मराठा संघटना असोत किंवा खुल्या प्रवर्गातील असोत यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी याचं स्वागत करतो. बर, पण तुम्ही आणि समाजात अन्यही अनेक जण स्वागत करत असले, म्हणजे मराठा समाजातले सुद्धा काही विद्यार्थी स्वागत करत असले तरी परिस्थिती अशी आहे की अजूनही मराठा समाजातल्या प्रमुख संघटनांना आणि अनेक विद्यार्थ्यांना खात्री वाटत नाहीये. त्यांना असं वाटतंय की या निर्णयामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊयात. पण कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, ज्या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे यायला हवं. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. या विचारानुसार आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी मगाशी होते आणि त्यांच्यासोबत जे मराठा नेते होते तर त्यांनी असं म्हटलं होतं की आमचा ठामपणे विरोध आहे या सगळ्या गोष्टीला, कारण यामधून फक्त गोंधळ निर्माण होत आहे. आणि पुण्याहून आपल्यासोबत आता चंद्रकांत फुंदे सुद्धा जोडले गेलेत. चंद्रकांत, कोण कोण आहेत तुझ्यासोबत आणि असं खरंच झालंय का की मराठा संघटना विरोध करतायत पण मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मात्र हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय? मिलिंद, आता माझ्यासोबत ओबीसी संघटनेचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत आणि मराठा समन्वयक संघटनेचे छावा संघटनेचे धनंजय जाधव आहेत. हे दोघंही आपापल्या संघटनेची भूमिका, आपण मग विद्यार्थ्यांची भूमिका काय ती जाणून घेतलं. आता संघटनांना काय वाटतं MPSCच्या नवीन ऑप्शन खोला संदर्भातले निर्णय? पहिल्यांदा मी धनंजयकडे जाईल. धनंजय, मला सांग, तुम्ही नाराज आहात सगळ्या निर्णयावर, काय तुमची भूमिका? नाराज असण्याचं कारण म्हणजे आज रोजी आम्हाला जे आरक्षण अधिकृतरित्या कायदेशीर मिळालेले आहे त्या आरक्षणावरती तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती आहे आणि आमच्या आरक्षणावर स्थगिती असताना MPSCने असं गृहीत धरलं की यांचं आरक्षण स्थगितच केलं का, आणि MPSCने नुसतं गृहीत धरलं नाही तर शासनानं जे MPSC सोबत पाठपुरावा केला, त्यांचं जे कालचं परिपत्रक आलंय त्या परिपत्रकामध्ये देखील उल्लेख केलेला आहे की शासनाने यांना आरक्षणाची टक्केवारी तक्ता कसा असावा हे सांगितले. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं होतं SCBC आरक्षणाचा उल्लेख असला पाहिजे होता. साधारणतः पुढील 10-15 दिवसांमध्ये त्याच्या बाबतीमधला निर्णय येणार आहे. तो निर्णय आल्यानंतर देखील SCBC मराठा समाजातली मुलं स्वीकारू शकतात असा उल्लेख असणार तो नाही. त्याबरोबर यापूर्वी ओपनच्या कॅटेगरीला फक्त 6 आयटम ठेवले, इतरांना ओबीसीना 9 ठेवले आणि बाकीच्यांना तर त्यांनी अनलिमिटेड ठेवले. म्हणजे हा सरळ मराठा समाजावरती अन्याय आहे. 1947च्या पूर्वी जशी परिस्थिती काही समाजाला दाबण्याची चालली होती तीच परिस्थिती आज मराठा समाजाला दाबण्याची परिस्थिती या राज्यकर्त्यांमुळे, ज्यांची नैतिकता किंवा ज्यांची इच्छाशक्ती नाही की मराठा समाजाला देखील मुख्य प्रवाहामध्ये यावं. आम्हाला कुठल्याही पद्धतीला आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु मराठा समाजाला वगळून जर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय करून अशा पद्धतीने जाचं काठी टाकून EWS स्वीकारा, त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा जो अन्याय होतोय हा आम्हाला मान्य नाही. मला असं म्हणायचं की MPSCला असं माहीत आहे का ठाम की आमचं आरक्षण हे येणाऱ्या 25 तारखेला उडणार आहे आणि सरकारला देखील त्याची शाश्वती आहे का आमचं आरक्षण उडणारच आहे, आणि असं असेल तर सरकारने हा मराठा समाजासोबत केलेला गद्दारीपणा आहे असं आम्ही गृहीत धरतो. आणि आमचे विद्यार्थी हे EWS पेक्षा SCBCला जास्त प्राधान्य देतात. आज जर तुम्हाला मी सांगतो 15 तारखेची यांनी डेट दिलेली आहे, 15 तारखेपर्यंत आमचे 10,000 मुलं जर EWS मध्ये गेले आणि भविष्यात 25 तारखेला जर SCBC लागू झालं तर ह्या 10,000 विद्यार्थ्यांना
परत एकदा एसीबीसी प्रवर्गामध्ये जाता येणार नाही आणि तो अन्याय फक्त या राज्यकर्त्यांमुळे एमपीएससीच्या आयोगानं जो निर्णय घेतला त्याच्यामुळे याच्यामध्ये एमपीएससीचा आयोग काय 2 माणसांचा आयोग कधी असतो का? तुम्ही एपीएससी म्हणजे केंद्राच्या आयोगाची बरोबरी करता आणि आज तुम्ही फक्त 2 लोकांच्या निर्णयाला विरोध आहे तुझा? 100% निर्णयाला विरोध आहे. लक्ष्मण काय सांगशील तू? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी आत्ता भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं एक ओबीसी प्रवर्ग विजयंती प्रवर्गाच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. UPSCच्या धोरणाला अनुसरून एमपीएससी ही एक स्वायत्त संस्था आहे आणि राज्यामध्ये किंवा देशामध्ये अनेक प्रवर्गांना कुठलं ना कुठलं आरक्षण हवं आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टींची मागणी आहे. या मागणीचं खरं तर हे दोन्ही ओव्हरलॅप करू नये. एमपीएससीला त्यांचा स्वायत्त अधिकारानुसार त्यांना त्यांचं कार्य करू द्यावं, कारण गेल्या 3 वर्षामध्ये एमपीएससीच्या एक्झाम इरेग्युलर शेड्यूलमुळं कायम वारंवार पुढे ढकलण्यात आलेले आहेत. यामध्ये मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या 3 वर्षापासून मुलींचे प्रश्न आहेत, मुलांचे प्रश्न आहेत. जर उद्या एससीबीसी असेल किंवा EWS असेल, केंद्रानं खरं तर 102वी घटना दुरुस्ती करून संसदेमध्ये ठराव संमत करून घटना दुरुस्ती करून EWSचं आरक्षण दिलेलं आहे. जर मराठा समाजाची आर्थिकदृष्ट्या मागास आम्ही राहिलो आहोत अशी जर भूमिका मराठा समाजाची असेल तर EWSचे नॉर्म्स फॉलो करावेत आणि त्यांनी EWSचं त्यांनी आरक्षण घ्यावं अशा पद्धतीची आमची ओबीसींची मागणी आहे. आणि खरं तर एमपीएससीने जे निर्णय घेतलेले आहेत त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. साधारणतः स्वायत्त संस्थेचा हा जो उल्लेख केला, जर यापूर्वी कोविडमुळे परिस्थिती थांबली होती, कोविडमुळे परीक्षा घेता येत नव्हत्या, यांनी केंद्रीय आयोग आणि राज्याचा आयोग जर पाहिला तर केंद्राचा आयोग ज्या पद्धतीने वर्षभर त्यांचा ड्राफ्ट तयार करून चालतो त्या पद्धतीने आजवर राज्याचा आयोग कधीही चाललेला नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट जर पाहिली तर 2 लोकांचा आयोग आहे तो निर्णय घेतो आणि यापूर्वी जर परीक्षा पुढे कोविडमुळे ढकलायच्या त्यावेळेस मुख्यमंत्री सांगू शकतात की परीक्षा पुढे ढकला. तुझा विरोध मला पूर्ण करू द्या. मुख्यमंत्री सांगू शकतात की परीक्षा पुढे ढकला आणि आज रोजी जर 15 दिवसांवरती जर केस आलेली आहे मराठा समाजाची तर त्यावेळेस मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ का सांगू शकत नाही फक्त 15 दिवस तुम्ही ही प्रक्रिया थांबवा आणि प्रक्रिया थांबवा म्हणजे परीक्षा होणार आहेत, त्याला कोणाचाही विरोध नसणार आहे. त्याचबरोबर त्यांचा तक्ता जाहीर झालेला आहे, कोणाला किती जागा सगळ्या गोष्टींचा. फक्त एसएबीसीचं काय होतं हे पाहण्यासाठी 15 दिवसांत थांबायचं होतं. परंतु या सरकारला ओबीसींच्या मतांची टक्केवारी वेगळी करायची आहे, ओपनच्या मतांची टक्केवारी करायची. त्यांना असं वाटतंय मराठा म्हणजे काय राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाहिजे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला असं वाटतं मराठा म्हणजे आमच्या खिशातलं पाकिट आहे, परंतु ओबीसीला त्यांना कोरवायचंय, इतर समाजाला कोरवायचंय आणि स्वतःची वोट बँक बांधायची. या सगळ्या राजकीय लोकांचा आम्ही निषेध करतो आणि या सगळ्या प्रक्रियेला आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण शेवटचे 30 सेकंद. एक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांचं टाइम टेबल हे रेग्युलर पद्धतीने राबवावं आणि एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती राजकीय किंवा प्रशासनानं कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, त्यांना स्वायत्त पद्धतीनं काम करू द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी राहील. मिलिंद, आपण बघितलं 2 वेगळे मतप्रवाह होते. क्लिअर कट मराठा समाजाचा विरोध आहे एमपीएससीच्या या आजच्या ऑप्शन खुल्या करण्याच्या निर्णयाला आणि ओबीसी संघटनेने स्वागत केलं अशासाठी, कारण ओबीसी समाजाची जी मुलं आहेत एमपीएससीची त्यांच्या परीक्षा खोळंबल्या होत्या. अर्थात सगळ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा खोळंबल्या, फक्त ओबीसी नाही, तर ते सुरू होतील अशी आशा ओबीसी संघटनेचे लक्ष्मण हाके आहेत यांना वाटते. बर, चंद्रकांत हाच आपल्यासोबत, शरद वानखेडे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक. शरदजी, तुम्ही या दोन्ही प्रतिनिधींची मतं ऐकलीत. एकीकडे तर असं दिसतंय की चला यातून मार्ग निघाला, विद्यार्थ्यांची जी कोंडी होत होती किंवा गेल्या कोरोनाचा सगळा 8-9 महिन्यांचा कालखंड असेल, लोक घरात होते, खायला धड पैसे नव्हते, जे एमपीएससी करता पुण्यात येऊन राहिलेत त्यांची तर राहण्याची धड व्यवस्था नव्हती. अखेर आता त्यांना पर्याय उपलब्ध झालाय. किती विद्यार्थी याचा फायदा घेतील असं वाटतं? जे विद्यार्थी मागच्या वेळेस वंचित राहिले या परीक्षेपासून ते निश्चितच या संधीचा फायदा घेतील. कारण मराठा समाजाकडून किंवा मराठा संघटनाकडून सातत्याने जो एक म्हणजे हे केला जातो अन्यायाचा, तो मराठा समाजावर अन्याय झालेला नाही आहे. विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत चांगली सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. आणि मी फक्त एकटा मराठा समाजाचं माझं वारंवार म्हणणं आहे की मराठा समाजाच्या संदर्भात नव्हे तर सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंददायी घोषणा आहे, स्वागतार्ह घोषणा आहे. आपण याचं स्वागत केलं पाहिजे. मराठा समाज ही एक जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः ओबीसी मधल्या 382 जाती, एससी प्रवर्गातल्या जाती, एसटी प्रवर्गातल्या जाती, या सर्व विद्यार्थ्यांचा एकीकडे आणि एकीकडे एक मराठा समाज
असा जर विचार केला तर मला एक सांगा की ही जी बाब शासनाने केलेली आहे ही स्वागतार्ह आहे किंवा नाही? बरोबर बरोबर, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. ठीक आहे शरदजी, तुम्ही फार नेमकेपणानं मुद्दा मांडलात, आपण या चर्चेत सहभागी झालात, आपले मनापासून आभार. आणि याच विषयावर आपण आणखीनही काही मुद्द्यांच्याकडे पुढच्या काही काळामध्ये जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय News18 लोकमत आणि आमची विशेष वृत्तमालिका. राज्य सरकारने एक निर्णय घेतला, पण आता या निर्णयानंतर ACBCची जी सुविधा होती तर ती काढून आता EWSची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पण याचा नेमका काय आणि कशा प्रकारचा फायदा सगळ्याच समाजातल्या विद्यार्थ्यांना होतो असं जरी समोर येत असलं तरीसुद्धा मराठा समाजात आरक्षणाची मागणी करणाऱ्या संघटनांचा मात्र त्याला ठामपणे विरोध असल्याचं समोर आलं आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद वानखेडे आहेत, राष्ट्रीय OBC महासंघाचे समन्वयक, आणि त्यांच्यासोबत आता विनायक मेटे आपल्यासोबत जोडले गेलेत. विनायक मेटे यांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. मेटेजी, स्वागत आहे आपलं News18 लोकमतमध्ये. मगासपासून शरद वानखेडे सरांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय सरकारचा योग्य आहे. यामुळे केवळ मराठाच नाही तर सर्वच समाजातल्या विद्यार्थ्यांना एक पर्याय उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे याचं स्वागत केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? मी एक आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन भाग आहेत. एक सरकार त्यांचे निर्णय, दुसरा कोर्ट त्यांचे एक वेगळे निर्णय, आणि तिसरं राज्य लोकसेवा आयोग MPSC यांचे एक वेगळे निर्णय आहेत. आत्ता जे अलीकडच्या काळामध्ये जे MPSCच्या वतीनं जो काल एक निर्णय त्यांनी घेतला, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी एक निर्णय घेतला, आणि अशा पद्धतीनं जे निर्णय घेतले चाललेले आहेत किंवा पूर्वीच्या काळामध्ये MPSCच्या एक्झामच्या बद्दल सुद्धा घेतलेला निर्णय असेल, यावरून एक स्पष्टपणे दिसतंय की राज्य लोकसेवा आयोगाच्या मध्ये MPSCच्या मध्ये त्या कार्यालयामध्ये मोठं षडयंत्र मराठा समाजाच्या आणि खुल्या वर्गांच्या विरोधामध्ये रचलं चाललेलं आहे. कसं? आता या षडयंत्रामध्ये फक्त लोकसेवा आयोगाचं कार्यालयच आहे का सरकार आहे का सरकारमधले काही लोक आहेत का प्रशासन आहे? नाही नाही विनायक मेटे, एक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं यात षडयंत्र काय आलं? सांगतो ना आपल्याला. असं आहे की पर्याय उपलब्ध करून यांनी दिलेला नाही, यांची किंवा MPSCची किंवा सरकारची मेहरबानी त्याच्यामध्ये असायचं काही कारण नाही आहे. केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या करता EWS 10% प्रमाणे जे दिलेलं आहे ते फक्त जे ओपनमध्ये आहेत, खुल्या वर्गामध्ये आहेत, त्याच्यामधले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना हे आरक्षण लागू होतं. त्यामुळं उलट या सरकारनं मध्यंतरी जे आरक्षण दिलं नाही एक आदेश काढून, त्यामुळं हजारो आमचे मुलं मुली डॉक्टर मेडिकलला प्रवेश घेऊ शकले नाही, इंजिनिअरिंगला घेऊ शकले नाही आणि टेक्निकलला घेऊ शकले. या सगळ्यातला जबाबदार कोण आहे? सरकारच आहे, जो अत्यंत चुकीचा निर्णय आणि अन्यायकारक निर्णय घेऊन तुम्ही अन्याय मराठा समाजाच्या मुलामुलीवर करता. तर त्यामुळं EWS मध्ये घेत असताना आता MPSCनं काल जे परिपत्रक काढलेलं आहे ते षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक की तुम्ही 5 ते 15 तारखेपर्यंत मुदत द्यायचं तुम्हाला काय कारण आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत. तुम्ही 15 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे, याचा अर्थ सरकारनं कोणताही निर्णय MPSCच्या परीक्षा घेतलेला नसताना तुम्ही ही मुदत कोणत्या याच्यावर दिली? ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ते तर म्हणतात की मुळात हा आदेशच षडयंत्र आहे असं म्हणणं आहे त्यांचं.
विनायक मेटे यांचा. बघा मिलिंदजी, मराठा समाजाने, मराठा मोर्चांनी जेव्हा शासनावर दबावतंत्र आणून MPSCच्या होऊ घातलेल्या परीक्षा ऐन वेळेवर रद्द केल्या आणि शासनाने त्या परीक्षा रद्द केल्या, त्यावेळेस फक्त मराठा समाजावरच नव्हे तर सगळ्या समाजावरनी सरकारचा एक निषेध नोंदवला आहे. आज सरकारने ही कोंडी फोडली आहे आणि मराठाच नव्हे तर सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांना एकूणच प्रवेशासाठी आज जी ही संधी उपलब्ध झालेली आहे याचं स्वागत OBC किंवा इतर संघटनांनी नव्हे तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेलं आहे. मग आता अडचण कुठं आहे? अडचण कुणाला होत आहे? अडचण होत आहे संघटन चालवणाऱ्यांना अडचण होत आहे. कारण शासनाने ही कोंडी फोडली म्हणून या ठिकाणी मेटे साहेब जे म्हणत आहेत षडयंत्राचा भाग, मग जेव्हा परीक्षा रद्द केल्या तेव्हा षडयंत्राचा भाग नव्हता का? बरं, आपण हा प्रश्न विनायकजी हा प्रश्न तुम्हाला विचारायचा, पण एक मोठी बातमी आता हाती आली आहे नवी दिल्लीतून. नवीन संसद भवनाच्या बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयानं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. काही विशिष्ट अटी आणि शर्तींसह या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली. याला आक्षेप घेणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि त्यावर सुनावणी केल्यानंतर अखेर नवीन संसद भवनाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचं भूमिपूजन झाल्यानंतर त्याला आक्षेप घेण्यात आला होता, त्यामुळे काम सुरू झालेलं नव्हतं. पण आता सर्वोच्च न्यायालयानं अखेर या नवीन संसद भवनाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आहे. काही अटी घातलेल्या आहेत आणि त्या अटींचं पालन करून नवीन संसद बांधण्याचा सरकारचा मार्ग खुला झालाय. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा समाजाच्या संदर्भातनं काल MPSCनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ते म्हणजे आगामी परीक्षांमध्ये या स्वायत्त असलेल्या संस्थेनं SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWSचा पर्याय उपलब्ध करून दिला. पण MPSCनं हा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजातून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, पण आरक्षण ज्या संघटना मागतायत त्या मराठा संघटना मात्र या निर्णयावर अतिशय नाराज आहे. एवढंच नाही तर हे परिपत्रक MPSCचं म्हणजे MPSCमध्ये सुद्धा कोणीतरी पडद्यामागून षडयंत्र करतंय, रचतंय, अशा प्रकारचा थेट आरोप केला आहे विनायक मेटे यांनी. विनायक मेटे आपल्यासोबत आहेत आणि वानखेडे सर आपल्यासोबत आहेत. या दोघांची आपली चर्चा सुरू राहणार आहे. त्यांच्याकडनं आणखीन काही मुद्दे जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.